जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय जवळपास 350 वर्षापूर्वीचा एक वाडा दाखवण्यासाठी। बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाईंचं माहेर म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर तालुक्यातील चास हे गाव आहे आणि याच गावामध्ये जवळपास 350 वर्षापूर्वीचा काशीबाईंच्या माहेरचा वाडा आहे आणि तोच वाडा पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत। चास हे गाव पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात असून पुण्यापासून 54 किलोमीटर तर राजगुरुनगर शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आहे। निसर्ग संपन्न अशा भीमा नदीच्या काठावर वसलेलं चास हे गाव म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे यांची सासरवाडी, काशीबाईंचं माहेर। याच गावामध्ये काशीबाईंचा जन्म झाला होता। जवळपास 350 वर्षापूर्वीचा काशीबाईंच्या कुटुंबाचा राहता वाडा आजही या गावात पाहायला मिळतो। चास गावामध्ये असलेल्या काशीबाईंचं माहेरघर म्हणजेच जवळपास 350 वर्षापूर्वीच्या जुन्या वाड्याच्या समोर सध्या आपण आहोत आणि या वाड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे। मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं जबरदस्त अशा स्वरूपाचं बांधकाम आहे या कमानी प्रवेशद्वाराचं। या वाड्याला 4 भक्कम असे बुरुज होते, त्यातले 4ही बुरुज अजूनही आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या कमानीवरचं जर आपण कोरीव काम पाहिलं ना तर इतकं अफाट सुंदर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून बऱ्याच गडकिल्ल्यांच्या जुन्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरती ज्या पद्धतीचं आपल्याला बांधकाम पाहायला मिळतं ना, अगदी त्या पद्धतीचं बांधकाम आणि सुरेख कोरीव काम आपल्याला चास गावामध्ये असलेल्या काशीबाईंच्या माहेरच्या या वाड्याचं देखील पाहायला मिळतं। वाड्याच्या कमानी प्रवेशद्वारावरती वरच्या बाजूला आपल्याला दोन्हीकडे राजचिन्ह कोरलेले दिसत आहेत आणि त्याचसोबत या प्रवेशद्वाराचा जो आतला लाकडी दरवाजा आहे ना तो अजूनही आपल्याला इथं पाहायला मिळतो। विशेष म्हणजे त्या लाकडी दरवाजावरती लोखंडी सुळे जे पूर्वीच्या काळी सुरक्षेच्या कारणास्तव बसवले जायचे ना ते आजही इथं पाहायला मिळतात। आणि सोबतच या वाड्याच्या समोरच आपल्याला इथे एक भला मोठा गोल दगड पाहायला मिळतोय। तो दगड आहे चुन्याच्या घाण्याचा दगड। काशीबाई बाजीराव बल्लाळ पेशवे म्हणजेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पहिल्या पत्नी। याच वाड्यात चासकर जोशी कुटुंबात काशीबाईंचा जन्म झाला होता। वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय भक्कम असून प्रवेशद्वाराच्या आतील लाकडी दरवाजावर लोखंडी सुळे पाहायला मिळतात। जवळपास 350 वर्षानंतरही या प्रवेशद्वाराचा जुना राजेशाही थाट आजही तसाच कायम आहे। मुख्य प्रवेशद्वाराची ही आतील बाजू पेशवे काळातील दगड आणि विटांच्या बांधकामाचे हे जुने अवशेष आजही तितकेच भक्कम आहे। हा वाडा पूर्वी 3 मजली होता। वाड्याच्या छतावर पूर्वी मातीचे मजबूत कौल होते। काळाच्या ओघात ते जीर्ण झाल्यामुळे काशीबाईंच्या वंशजांनी ते कौल उतरवून आता पत्रा टाकलेला दिसतो। आजही या वाड्यामध्ये काशीबाईंच्या माहेरच्या चासकर जोशी कुटुंबातील त्यांचे 11वे वंशज राहतात। या वाड्यामध्ये जुन्या काळातील दगडी उखळ, मुसळ, व्यायामाचे साहित्य तसेच 7 पोलादी तोफा आजही नजरेस पडतात। वाड्याचे पूर्वीचे दगडी जोते आणि पायऱ्यांचे भक्कम बांधकाम आजही कायम आहे। वाड्याच्या आतमध्ये पक्क्या सागवानी लाकडाचे बांधकाम असून वाडा बांधताना वापरलेले मजबूत सागवानी खांब आजही तितकेच भक्कम आहेत। आजही या वाड्याचे 2 मजले अतिशय व्यवस्थित असून
काशीबाईंचे वंशज या वाड्यात वास्तव्य करतात. वाड्याच्या आतमध्ये हत्तीवर असलेल्या अंबारीची अतिशय सुरेख मूर्ती असून ही मूर्ती जवळपास 1000 वर्षापूर्वीची असल्याचे काशीबाईंचे वंशज सांगतात. मूर्तीच्या खालील बाजूस तशी माहितीही कोरलेली आहे. वाड्यात जुन्या काळातील देवघर असून पूर्वीच्या काळच्या बऱ्याच वस्तू आजही या वाड्यात पाहायला मिळतात. वाड्याच्या आतमध्ये अशा एकूण 7 लहान मोठ्या तोफा असून आजही या तोफा व्यवस्थित आहेत. वाड्यामध्ये पूर्वीच्या काळी धान्य दळण्यासाठी वापरले जाणारे काही दगडी जातेही पाहायला मिळतात. वाड्याच्या तटबंदीच्या आतल्या बाजूने बुरुजावर जाण्यासाठी पूर्वी दगडी जिने तयार केले होते, ते आजही पाहायला मिळतात. जवळपास 350 वर्षापासून जोशी चासकर घराण्याचा गौरवशाली इतिहास जपत आजही हा वाडा आपल्याला भक्कमपणे पाहायला मिळतो. काशीबाईंचं माहेर असलेलं चास हे गाव इतिहासाच्या पटलावरती नेहमीच आपली वेगळी ओळख जपताना पाहायला मिळते. चासकरांच्या वाड्या शेजारीच अप्रतिम लाकूडकाम केलेलं राम मंदिर पाहायला मिळतं. राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरील 2 मजली बांधकामाचे अवशेष आजही पाहायला मिळते.
चास गावामध्ये असलेल्या काशीबाईंच्या वाड्याजवळच आपल्याला हे जुनं राम मंदिर पाहायला मिळतं. मंदिराचं जर एकंदरीत बांधकाम जर पाहिलं ना, तर ज्या काळामध्ये या वाड्याची निर्मिती झाली असेल ना, अगदी त्याच कालखंडामध्ये हे मंदिर देखील बांधलेलं असावं. कारण वाड्यावरचं बांधकाम आणि या मंदिराचं जे काही बांधकाम दिसते आपल्याला किंवा त्याची जी रचना दिसते आपल्याला, ती अगदी बऱ्याच अंशी आपल्याला सारखीच पाहायला मिळते. आणि त्यामुळेच कदाचित एकाच कालखंडामध्ये वाडा आणि त्यासोबत हे मंदिर बांधलं असावं. आणि या मंदिराला खरं तर सध्या कुलूप आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन आतून ते मंदिर कसं आहे ते दाखवू शकत नाहीये. पण याच मंदिराच्या परिसरात आपल्याला जुन्या काळातल्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असा एक कोरीव दगड आपल्याला इथे चौथऱ्यासारखा पाहायला मिळतोय. फारच सुंदर आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ती म्हणजे इथे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता एक भलं मोठं आपल्याला दगडी भांडं पाहायला मिळतंय. खरं तर पूर्वीच्या काळी घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी अशी दगडी भांडी तयार केली जायची. श्रीमान रायगड किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला नगारखान्याच्या समोर असंच एक दगडी भांडं पाहायला मिळतं. आणि तसंच भांडं आपल्याला या ठिकाणी चास गावामध्ये राम मंदिराच्या समोर सध्या पाहायला मिळतंय. राम मंदिराच्या समोर आपल्याला हे जे दगडी भांडं पाहायला मिळालं, त्याच्या बरोबर बाजूलाच इथे एक जुन्या काळातली बारव आहे. पण त्या बारवाच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता एवढी झाडं-झुडपं वाढलीत आणि त्याच्यावरती सुद्धा लोखंडी जाळी टाकलेली आहे, जेणेकरून चुकून सुद्धा कोणाचा इथं पाय पडू नये. खरं तर या ठिकाणी बारव आहे असं सुद्धा वाटत नाही, कारण पूर्ण झाडाझुडपांनी ही जागा व्यापलेली असल्यामुळे सध्या कळून सुद्धा येत नाही इथं बारव आहे ते. चास गावात प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर असून या मंदिराची निर्मिती साधारणतः 300 वर्षापूर्वी झाली होती. काशीबाईंच्या माहेरचा हा वाडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा.